काय असणार आहे, बी लिम्फोसाइट्स येताना बघायला भेटणार, राईट. अजून याच्यामध्ये एक बेसिकली जर मेनली मेन्शन करायचा म्हटला तर तो कोण असणार आहे, एनके सेल्स. एनके सेल्स नॅचरल किलर सेल्स मेनली मेन्शन करून घेतोय. नाव द टी लिम्फोसाइट्स फर्दर मेनली काय असणार आहे, अजून किती पार्ट्स मध्ये झालेत, 4 पार्ट मध्ये आहेत. आठवतात का नाही, राईट ना, कम ऑन, कोण कोणते. फर्स्ट वन इज अ टी हेल्पर, देन टी सप्रेसर, देन टी किलर, आणि लास्ट वन इज अ टी मेमरी बेसिकली होता ना बघायला भेटणार. सगळ्या इथं कोणाला डाऊट आहे का, क्लिअर होत आहे. इथपर्यंत आपण काय केलं की सगळ्या सेल डिटेलमध्ये ऑलमोस्ट आपण डिस्कस करून घेतलेल्या होत्यात. अंडरस्टँड होतंय. आता या सगळ्या सेल्सचा आपल्याला काय करणार, इम्पॉर्टन्स कोणाचा कसा असणार हे क्लिअर करून देतोय बघा. इथं या सगळ्या सेल्स मध्ये मी 2 प्रॉपर्टी मध्ये यांना काय करतोय की डिवाइड करून घेतोय. फर्स्ट वन काय असणार आहे, फॅगोसायटिक सेल. फॅगोसायटिक सेल्स येणार आहेत. आणि दुसरी कोणती असणार आहे, नॉन फॅगोसायटिक, राईट ना, नॉन फॅगोसायटिक बेसिकली सेल्स आपण इथे मेनली मेन्शन करून घेतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल फॅगोसायटिक सेल मध्ये जर इन्क्लूड करायला गेलो तर पहिले कोणते असणार आहे तुम्हाला यांच्यामध्ये, न्यूट्रोफिल, अरे सॉर्नो, आणि काय असणार आहे, मोनोसाइट्स, राईट ना. ही कंडिशन आपण इथे मेनली डिस्कस करून घेतोय, राईट. सो इथे मी काय करणार आहे बघा, एक तर न्यूट्रोफिल आली, राईट. देन त्यानंतर काय असणार आहे, मोनोसाइट आपण मेनली मेन्शन करून घेतोय, मोनोसाइट. आता देन त्यानंतर ना याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण डिस्कस करतोय, याच्यामध्ये अजून एक सेल आहे, ती कोणती असणार आहे, मॅक्रोफाज, अरे सॉर्नो, काय असणार आहे, मॅक्रोफाज. ओके, हे तुमची सेल आहे त्याला बघायला भेटणार आहे. नॉन फॅगोसिटिक सेल मध्ये जर इन्क्लूड करायला गेलो तर कोणते सेल असणार आहे आपल्या याच्यामध्ये, येस, एनके सेल. काय असणार आहे, एनके सेल. अकॉर्डिंग टू द एनसीडी जो टॉपिक आपला चाललाय त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. क्लॅरिटी येते. सो काय असणार आहे, नॉन येस नॅचरल किलर सेल आपण इथे मेनली मेन्शन करून घेतोय. ओव्हरऑल आपल्या बॉडीसाठी आता जर डिस्कस करायला गेलो तर सेल्युलर डिफेन्स मध्ये जर एंट्री करायला गेलो तर कोणकोणते असणार आहेत, न्यूट्रोफिल येणार आहे, मोनोसाइट येणार आहे, मॅक्रोफाज येणार आहे, आणि अल्टिमेटली काय असणार आहे, नॅचरल किलर सेल येत आहेत. ह्या कोणत्या असणार आहेत, आपल्या सेल्युलर बॅरियर मध्ये येताना बघायला भेटणार आहेत. क्लिअरली मेन्शन करून घेतोय. बट देन त्यानंतर ज्यावेळी तुमच्या बॉडीमध्ये काय असणार आहे बाळून, यांचं पण मेकॅनिझम कोलॅप्स होणार आहे. म्हणजे सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझम उद्ध्वस्त होऊन जाणार आहे, एकदम वाट लागणार आहे त्याची. देन त्यानंतर कोण जर मदत करत असेल तर कोण असणार बाळून, या आपल्या लिम्पोसाइट, लिम्पोसाइट्स मधले कोण असणार आहे, टी लिम्पोसाइट्स आणि बी लिम्पोसाइट्स, या तुम्हाला मदत करताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. त्यामध्ये आपण डिस्कस करून घेतोय. तर आपल्या बॉडीमध्ये मेजॉरिटी लेवलला जर डिस्कस करायला गेलो तर सगळ्यात जास्त कोणते सेल असतील तर बाळून काय असणार आहे, टी लिम्फोसाइट सगळ्यात जास्त आहेत, राईट ना. टी सेल्स सगळ्यात जास्त आहेत. त्यानंतर काय असणार आहेत, बी सेल्स येताना बघायला भेटणार आहेत. आणि देन त्यानंतर काय असणार आहेत, एनके सेल्स येताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. एनके सेल्स मेनली मेन्शन करू शकतो. बॉडीमध्ये एनके सेल्सचा सगळ्यात कमी नंबर आहे, बट सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, सगळ्यात जास्त आहेत. जसं लाईक इंडियामध्ये जर डिस्कस केलं तर स्टुडंटचा नंबर कमी आहे पण सगळ्यात जास्त आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण की इन फ्युचरमध्ये जर असेल इंडियाचं जे काय आपण कल्चर आपण किंवा फ्युचर जर डिस्कस करायला गेलो तर कोणावरती डिपेंड करते, स्टुडंट्स वरती. स्टुडंट जर का बेसिकली एकदम कसे पण जर निघालेत तर विचार करा इन फ्युचर मध्ये सगळा बँड वाजणार आहे. सिमिलर केसमध्ये सेल बॉडीमध्ये एनके सेल का जर का खराब जर झाली तर समजून घ्या थर्ड लाईन डिफेन्स तुमची बोंबली, सेकंड लाईन डिफेन्स, थर्ड लाईन डिफेन्स मध्ये विषय होताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉब्लेम तिथे होऊ शकतो, तर त्याला ओव्हरकम करण्यासाठी या सेल्स आपल्याला काय असणार की मदत करताना बघायला भेटणार आहेत. बट इथे इम्पॉर्टंट पॉईंट समजून घ्या, नॉन फॅगोजेटिक सेल मध्ये कोण आली तुमची, एनके सेल येताना बघायला भेटतात. तर प्रॉपर्टीमध्ये फर्दर आपण जर डिस्कस करायला गेलो तर तुम्हाला या सगळ्यांचे फंक्शन पण चांगले माहिती आहेत की जे टी हेल्पर सेल असणार आहे तिचं फंक्शन काय असतं, सिम्युलेट द बी लिम्फोसाइट फॉर व्हॉट, अँटीबॉडी प्रोडक्शन करण्यासाठी. हा पहिला पॉईंट झाला. सेकंड थिंग, टी सप्रेसर सेल काय करणार आहे सांगा, आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टम जर का एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये जर ऍक्टिव्हेट झाले तर त्याला सप्रेस करण्याचं काम टी सप्रेसिव्ह सेल्स असणार आहे. टी किलर सेलचं काय असणार आहे, असणार एखादा अँटीबॉडी जर आला तर अँटीजन असेल तर त्याला किल करण्याचं काम. आणि टी मेमरी सेलचं काय असणार आहे, मेमरी ऑफ काय असणार आहे, पॅथोजनची स्टोअर करून ठेवणं. एक पॉईंट अजून देण्यात ठेवा बाळांनो, ही जी बेसिकली बी लिम्फोसाइड आहे ना, इट्स ऑल्सो हॅव बी मेमरी सेल, बी मेमरी सेल. पॉइंट इथं समजून घ्या कसा असणार आहे मला सांगा, बी लिम्फोसाइड अँड टी लिम्फोसाइड आर इन्क्लुडेड इन टू द अक्वायर्ड इम्युनिटी. आणि अकॉर्ड इम्युनिटी थर्ड बेसिकली काय असणार आहे, इम्युन रिस्पॉन्स देणार आहे. आणि अकॉर्ड इम्युनिटी बेस्ड ऑन द मेमरी वरती वर्क करते. सो डेफिनेटली जसे टी लिम्फोसाइट्स करून मेमरी सेल आहे तसंच बी लिम्फोसाइड करून काय असणार आहे,
मेमरी सेल येणार आहेत आणि त्याचं फंक्शन तर अँटीबॉडीचं प्रोडक्शन करणं तर आहेच, बट सायमल्टेनियसली काय असणार आहे प्रोडक्शन ऑब्विसली काय असणार आहे मेमरी पण स्टोअर करण्याचं काम इथं येताना बघायला भेटणार आहे. ही मेकॅनिझम इन जनरल मध्ये आपण डिस्कस करतोय. बट आता एखादं समजून घ्या की स्पेसिफिकली बॉडीमध्ये ज्यावेळी हे मेकॅनिझम कसं परफॉर्म केलं जातं, माझं काय असणार सेकंड लाईन डिफेन्स, त्याच्यामध्ये फॅगोसॅटिक आणि नॉन फॅगोसॅटिक सेलचं मेकॅनिझम कसं असतं. सो पहिल्यांदा आपण काय करूया की थोडंसं इथं जे मेकॅनिझम दिलंय रिलेटेड टू वॉट फॅगोसॅटिक सेल तिच्याबद्दल आपण समजून घेऊया. बघा काय होणार आहे. सिंपल साधं मेकॅनिझम याच्यामध्ये मेनली येणार आहे आणि सायमल्टेनियसली ह्याच्या बाकीचे सेल आहेत ना ऍसिडोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल्स त्याच्यामध्ये ऍसिडोफिल आणि बेसोफिल यांचं पण फंक्शन येतं बाळांनो. बट एस्पेशली आता समजून घ्या ऍसिडोफिल्स मध्ये फंक्शन कधी येतं ॲलर्जिक कंडिशन मध्ये. बेसोफिल कधी असणार आहे की ज्यावेळी एखादा पॅथोजन बॉडीमध्ये एंटर करतो त्यावेळी ती बस्ट आउट होणार आणि काही सिक्रिशन बेसिकली बाहेर टाकताना बघायला भेटणार आहेत. तर त्या प्रॉपर्टी आपण याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेऊया. इमॅजिन करा आपल्या बॉडीमध्ये काय असणार आहे, जस्ट इमॅजिन करा ही जर आपली ब्लड वेसल जर असेल राईट ना, या फॉर्म मध्ये काय असणार आहे ब्लड वेसल आहे. आता ब्लड वेसल मध्ये इमॅजिन करा काय आला की एक समजा पॅथोजन जर एंट्री मारली राईट ना, पॅथोजन समजा याच्यामध्ये जर एंटर करत असेल. सो पॅथोजन जर एंट्री करायला लागला तर पॅथोजन ऑब्व्हियसली काय असणार आहे या फॉर्म मध्ये इथं जर आला असेल तर याला किल करण्यासाठी ब्लड मध्ये एक स्पेशल सेल येताना बघायला भेटणार. दिस इज नथिंग बट कोणती आपली सेल इथं असणार आहे येस मोनोसाइट्स. कोण असणार तुमच्या इथं मोनोसाइट. सो मोनोसाइट ऑब्व्हियसली कशी असणार आहे की पर्टिक्युलर अशी डब्ल्यूबीसी म्हणजे इन फॉर्म मध्ये बेसिकली मोठी अशी सेल बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मोठा असा काय असणार तुम्हाला न्यूक्लियस येताना बघायला भेटणार आहे. हा माझा पॅथोजन झाले आणि इथं माझे कोण असणार आहे स्पेसिफिकली येस मोनोसाइट येताना बघायला भेटणार आहेत. काय असणार आहे मोनोसाइट. आता मोनोसाइट काय करेल सिंपल साधी गोष्ट आहे पॅथोजनला किल करायला चालू करणार आहे. कोणाच्या अंदर ब्लडच्या आत ही कोण आहे माझी ब्लड वेसल आहे बाळांनो. ब्लड वेसल इथं मेनली मेन्शन करून घेतोय. सो ब्लड वेसलच्या आत पॅथोजनला किल करणारे जी डब्ल्यूबीसीचा एक टाईप असणार तिला आपण काय मेनली मेन्शन करून दिलं मोनोसाइट्स. पण आता समजून घ्या इथं जर का टिश्यूचा रिजन आला, कोणता रिजन आपला इथं टिश्यू समजा इथं आला राईट ना, टिश्यूचा रिजन आला आणि टिश्यू मध्ये काय असणार आहे समजा इथं जर एखादा पॅथोजन असेल राईट ना, इथं जर का पॅथोजन असेल तर या पॅथोजनला किल करण्यासाठी डेफिनेटली आता या मोनोसाइटला ब्लड वेसल मधून बाहेर जावं लागणार आहे. पण ब्लड वेसल मधून बाहेर कशी जाणार, ब्लड वेसलची ही जी थिकनेस आहे एकदम थिक येताना बघायला भेटणार आहे, अशी एकदम थिक असणार आहे, ती इझिली तर बाहेर जाऊ शकत नाही. मग मला सांगा ही बेसिकली थिकनेस मला कुठं ना कुठेतरी काय करावं लागणार आहे डायलेट करावं लागणार आहे. अरे सॉर नो, डायलेट करावं लागेल ना, थिन करावं लागेल ना. तर थिन करण्यासाठी स्पेसिफिकली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर इथं अजून एक सेल येताना बघायला भेटणार आहे. दॅट सेल वी कॉल्ड एज अ मास सेल. कोण असणार आहे मास सेल राईट ना, और इव्हन अजून एक नाव देतो काय म्हणतो आपण त्याला बेसोफिल सेल. आता बेसोफिल सेल जसा एखादा पॅथोजन कशामध्ये आला टिश्यू मध्ये आलेला आहे हे आयडेंटिफिकेशन करणार आहे. ही बेसोफिल सेल तिच्या बेसिकली काय असणार आहे सेल्स मधून पर्टिक्युलर काही सिक्रेशन रिलीज करणार आहे. कोणतं असणार आहे सांगा हिस्टामाइन. काय असणार आहे हिस्टामाइन. आणि हिस्टामाइन जर का रिलीज जर झाले राईट ना, हिस्टामाइन जर रिलीज झाले तर डेफिनेटली ब्लड वेसल जे असणार ती काय होणार आहे डायलेट होणार आहे. मला माहित होतं तुम्ही याच्याबरोबर अटकणार आहे. सांगा डायलेट होणार का कॉन्स्टिट्यूट होणार आहे. हा अरे मी तुम्हाला एक बेसिकली मेमराईज करून ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगितली होती. फोटो कसा निघतो एच डी. फोटो कसा निघतो एच डी. तर एच हिस्टामाइन, डी डायलेटर. सो हिस्टामाइन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द डायलेशन ऑफ ब्लड वेसल. हे त्यावेळी पण सांगितलं ना, आता पण परत मी सांगतोय, सारखं सारखं तुम्ही विसरता. छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत. आय नो की ते बेसिकली काही जास्त मिनिंग बनत नाही, बट सिम्पलच आहे. फोटो कसा लागतो आपल्याला एचडी पाहिजे राईट ना. व्हॉट्सअपला जर फोटो शेअर करायचा असेल तर ऑप्शन येतो आता एचडी म्हणून राईट ना. तर हिस्टामाइन काय असणार आहे डायरेक्टर असणार आहे. सो आता मला सांगा ही जी बेसिकली ब्लड वेसल असणार ती काय थोडी ना बेसिकली अशी एकदम सिंपल फॉर्म मध्ये राहणार आहे. ती काय होणार आहे याच्यामध्ये आता डायलेट होताना बघायला भेटणार आहे राईट ना. त्या फॉर्म मध्ये काय असणार अशी डायलेट होऊन जाणार आहे. काय असणार अशी डायलेट होत चाललेली आहेत. आता डायलेट झाल्यामुळं ऑब्व्हियसली इथे जी हा स्वेलिंग होणं किंवा स्वेलिंग इन द सेन्स कसं आहे माहिती आहे का, की पर्टिक्युलरली थोडंसं स्किनचा पार्ट स्वेल होऊन जाईल. ब्लड वेसलची लाइनिंग डायलेट होणार आहे. स्वेलिंग आणि डायलेट हे सेम नाही मला समजतंय. स्किन मध्ये काय होणार आहे समजा इथे सेल्स आहेत. त्या सेल्स मध्ये जर का माझं फ्लुइड जर का भरत गेलं तर माझी स्वेलिंग येत चाललेले आहेत. त्यांचा व्हॉल्यूम वाढत चाललेला आहे. आणि डायलेट म्हणजे काय असणार की बेसिकली जो थिननेस असणार आहे मेम्ब्रेनचा तो कमी कमी होत जाताना बघायला भेटणार आहे. तर इथं ब्लड वेसल माझी काय झाली थिन होत चाललेले आहेत राईट ना, डायलेट होत चाललेले त्याचं मिनिंग समजून घ्या. इथे बेसिकली डायलेट होणार आहे. सो ऑब्विसली मेम्ब्रेन आता एकदम थिन झाले असणार इज नथिंग बट यामध्ये ज्या काय सेल अशा बघायला भेटणार आहेत, त्या सेलच्या मध्ये काय असणार आहे आता थोडा थोडा असा स्पेसिफिकली काय असणार आहे स्पेस क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. अरे सर नो काय असणार असा स्पेस येताना बघायला भेटणार आहे. आता ह्या ज्या सेल्स आहेत राईट ना, ही कोणती सेल आहेत मला सांगा मोनोसाइट.
राईट ना. ही मोनोसाइट काय करते बाळांनो, इथून ती बाहेर पडताना बघायला भेटणार बाय द डॅश डॅश प्रोसेस डायपॅडायसिस. काय असणार आहे? डायपॅडायसिस. तर हिनं काय परफॉर्म केलं? डायपॅडायसिस. ओके, डायपॅटासिस परफॉर्म केलं आणि बेसिकली आता कोण आपली बाहेर आली इथं? येस, एक पर्टिक्युलरली मोनोसाइट अशी बाहेर येताना बघायला भेटणार आहे, जी इरेग्युलर शेप मध्ये येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. सो दिस इज नथिंग बट नाव वी कॉल्ड एज अ मॅक्रोफाज. काय म्हणणार आपण याला? मॅक्रोफाज. राईट ना. मॅक्रोफाज बेसिकली सेल इथे तुम्हाला येताना बघायला भेटणार. क्लॅरिटी येते? ज्यावेळी एक डब्ल्यूबीसी ब्लडच्या आत बॅक्टेरियाला किल करते, तर ती जी असणार आहे ती मोनोसाइट आहे. आणि तीच सेल ज्यावेळी एका टिश्यू मध्ये काय करते की एका स्पेसिफिकली पॅथोजनला किल करायला बाहेर जाते, तर तीच मोनोसाइट्स काय बनते? मॅक्रोफाज. सो मला सांगा, मॅक्रोफाज आणि मोनोसाइट काय डिफरंट डिफरंट सेल आहेत का? नाही आहेत, सेमच आहेत, फक्त त्यांचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. समजतंय काय झालंय? मॉडिफिकेशन झाले. ब्लड वेसल मध्ये असेल तर मोनोसाइट, ब्लड वेसलच्या बाहेर गेले तर मॅक्रोफाज. दीड सेट. राईट ना. याचं मेकॅनिझम आता याच्यामध्ये जर मेन डिमेशन करायचं म्हटलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे बाळांनो, की स्पेसिफिकली इथं जर काय काय मॅक्रोफाज आला आणि जर का पॅथोजन असेल तर पॅथोजन ऑब्विसली त्या पॅथोजनला काय केलं जाणार की हे मोनोसाइट. समजा इथं जर का आपण पॅथोजन जर आपण असं डिस्कस करायला गेलो, राईट ना. राईट ना. पॅथोजन असा गेला तर पॅथोजनला बेसिकली किल करण्यासाठी काय असणार आहे? ही मॅक्रोफाज ती जे बेसिकली सुडोपोडिया फॉर्म करणार. सुडोपोडिया फॉर्म करणार की नाही? व्हॉट इज मिनिंग ऑफ सुडोपोडिया? फॉस्फेट असणार आहेत. फॉस्फेट जर करायला गेली तर पहिली प्रोसेस काय असणार आहे? इनसाइड द बेसिकली साइड काय असणार आहे? पॅथोजनला घेणं. म्हणजे कोणती प्रोसेस असणार आहे? एंडोसायटोसिस. अरे सॉरी नो. मग याच्यामध्ये काय होणार आहे? पहिलं एंडोसायटोसिस मेकॅनिझम होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे आता सांगा, पॅथोजन कुठे आलेलं आहे? इनसाइड द सेल. राईट ना. इनसाइड द बेसिकली मायक्रोफाज येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. तर ह्याला बेसिकली किल करण्यासाठी आपण डिस्कस करू शकतो. काय असणार की याच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक बेसिकली कोणतं तरी सेल ऑर्गन येणार आहे. कोण येणार सांगा? लायसोझोम येताना बघायला भेटणार आहे. लायसोझोम येताना बघायला भेटणार. राईट ना. तो लायसोझोम त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे रे? लायसोझाईक एन्झाईम येताना बघायला भेटणार आहेत. सांगा, ते जे हायड्रोलायटिक एन्झाईम असणार कोणत्या पेजला ऍक्टिव्हेट होणार आहेत? सेल युनिट ऑफ लाईफ. सगळा रिवाइज होत चाललेला आहे बाळांनो. अंडरस्टँड होतोय? कोणत्या पेजला? ऍसिडिक पीएच मध्ये, 5 पीएच मध्ये ऍक्टिव्हेट होताना बघायला भेटणार आहेत. यांच्यामध्ये बेसिकली मी तुम्हाला काही चॅनल्स और पंप मेंटेमेशन केलेला. हा, सोडियम पोटॅशियम पंप नाही रे, एच प्लस पंप. ध्यानात ठेवून घ्या. काय असणार आहेत? एच प्लस पंप. कोणावरती प्रेझेंट असणार आहेत? आपल्या लायसोझोम वरती. मग जसा बेसिकली लायसोझोमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण येणार आहे बेसिकली? बर सिंपल साधी गोष्ट आहे. हा लायसोझोम कोणत्या लेवलचा आहे? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी? हा, सांगा. कोणत्या लेवलचा आहे? अरे प्रायमरी लेवलचा आहे ना रे. का? तो अजून त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे बेसिकली अटॅचमेंट अजून झालेली नाहीये. प्रायमरी लेवलचा असणार आहे. राईट ना. तो जसा अटॅच होणार आहे इमिजिएटली त्यातले सगळे एन्झाईम ऍक्टिव्हेट होणार आहे. राईट ना. सो प्रायमरी लायसोझोम मधले सगळे एन्झाईम आपले ऍक्टिव्ह असतात का इनॅक्टिव्ह असतात? इनॅक्टिव्हेट असणार आहेत. पण जसा बेसिकली काय लायसोझोम बरोबर त्याचं एक एक पर्टिक्युलर काय स्ट्रक्चर बनणार आहे. आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट, पॅथोजन माझा सॉलिड आहे. त्याचं असणार आहे सॉलिड आहे. सांगायला मी काय म्हणू? पॅथोजन माझा सॉलिड फॉर्म मध्ये, तर त्याला मी काय म्हणतो? हा, फॅगोझोम. अरे काय म्हणणार याला? फॅगोझोम बेसिकली नाव दिलेलं. काय आठवते तुम्हाला याच्यामध्ये? जर लिक्विड असेल तर हा काय असणार आहे? पिनोझोम बेसिकली आपण मेनली मेन्शन करून दिलं. पिनोझोम होताना बघायला भेटणार आहे. सो आता मला सांगा, सॉलिड मटेरियल असेल पॅथोजनचं, तर लायसोझोम त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेला तर प्रायमरी लायसोझोम जसं पॅथोजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाणार आहे, प्रायमरी लायसोझोमचं कन्व्हर्जन सेकंडरी लायसोझोम. आता याच बेसिकली सेकंडरी लायसोझोमला आपण एक नाव दिलं, हेट्रोफॅगोझोम म्हणून. हेट्रोफॅगोझोम असं बेसिकली त्याला नेमिंग करतो. क्वेश्चन आहेत बाळांनो हे सगळे. मी तुम्हाला आजच बेसिकली सगळं रिवाइज करून देत नाही. सगळं बेसिकली क्वेश्चनचे टॉपिक देऊन टाकलेत. सो आता माझा कोण झाला? हेट्रोफॅगोझोम. आता हेट्रोफॅगोझोम मध्ये बघितलं तर लायसोझोम आपले सगळे एन्झाईम कोणावर टाकून देणार आहे? अरे कोणावर देणार आहे? पॅथोजन वरती. राईट ना. त्या पॅथोजनला बेसिकली किल करणारे हायड्रोलायटिक एन्झाईम असणार. त्याच्यामध्ये नंबर ऑफ एन्झाईम आहेत. डीएनए ला, प्रोटीनला, आरएनए ला सगळ्यांना डिस्ट्रॉय करणारे एन्झाईम त्याच्यामध्ये आहेत. सो लिपिड लायपेज जर टाकला तर सेल मेम्ब्रेन आउट होऊन जाणार आहे. ब्रेकडाऊन होऊन जाणार आहे. जर का त्याच्यामध्ये प्रोटीएस टाकला तर त्याचे प्रोटीन डेड होऊन जाणार आहेत. न्यूक्लियस टाकला तर डीएनए आणि आरएनए सगळे डिस्ट्रॉय होणार आहे. अल्टिमेटली मला सांगा, या पॅथोजनचं सेल डेब्रिज मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल डेब्रिज? द फ्रॅगमेंट्स और काय असणार? रिमेनंट्स ऑफ काय असणार आहे? सेल. राईट ना. मग आता मला सांगा, इथं तर पहिल्यांदा मी काय केलं? पॅथोजनला आत घेतलं तर हा माझा एंडोसायटोसिसचं बेसिकली मेकॅनिझम परफॉर्म झालं होतं. आता डेड झाल्यानंतर ना हे जे काही छोटे छोटे तुकडे आता कोणाचे राहिले तरी बाळांनो सगळे? राईट ना. कोणाचे असणार ते सगळे? पॅथोजनचे आहेत ना. तर त्याला पॅक करण्यासाठी पुन्हा आपला एक थर्ड लायसोझोम येतो. अरे सॉर नो. तर त्याला आपण काय नाव दिलेलं?
टर्शरी लायसोझोम और रेसिड्युअल रायसोझोम. आता हे सगळं मला बाहेर काढायचं आहे, तर कोणती प्रोसेस होणार आहेत? एक्झोसायटोसिस होताना बघायला भेटणार आहे. आणि अल्टिमेटली दिस प्रोसेस वी कॉल्ड एज अ फॅगोसायटोसिस. अरे सॉर नो, लिक्विड मटेरियल असेल तर पिनोसायटोसिस. अशा पद्धतीनं आपली एक फॅगोसायटिक सेल इज नथिंग बट, कोणती सेल आपण घेतली याच्यामध्ये? मॅक्रोफाज. तिचे फंक्शन बेसिकली बाळून बॉडीमध्ये परफॉर्म होऊन जातं. दिस इज नथिंग बट सेल्युलर डिफेन्स मेकॅनिझम. सेल्युलर लेवलची बॅरियर कशी वर्क करते हे तुम्हाला सिंपल फॉर्म मध्ये ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये आता मी ते इन्क्लूड करून दिलेत. तुम्हाला बेसिकली काय केलं होतं की एक मॅक्रोफाज बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये आपण डिस्कस केलेलं की कशा करणार एक फॅगोसायटिक सेल आहे. पर इव्हन काय असणार? लायसोझोमचं मेकॅनिझम तुम्हाला पर्टिक्युलरली कोणामध्ये असणार आहे? येस, सेंट ऑफ लाईफ मध्ये तिथं पण डिस्कस केलं होतं. बट ऍक्च्युअली आता ह्युमन मध्ये यांचं प्रोटेक्टिव्ह फॉर्म मध्ये फंक्शन कसं असणार आहे त्या चॅप्टर मध्ये आपण इथे बघतोय. काय डाऊट आहे? हा, पॅथोजनची साईज जर जास्त असेल तर डेफिनेटली याच्यामध्ये एक सेल येणार नाहीत, मल्टिपल सेल्स याच्यामध्ये आता काय येणार की पार्टिसिपेट करताना बघायला भेटणार आहे. बट इन जनरल मध्ये सांगू देतो, पॅथोजन जर का डिस्कस करायला घेतलं तर कोणताही बॅक्टेरिया घ्या, एक प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि प्रोकॅरियोटिक सेल इज ऑलवेज लेसर दॅन युकॅरियोटिक सेल. ओके, पॉईंट माहित असू द्यात. पॅथोजन तुमचा बेसिकली आपल्या डब्ल्यूबीसी पेक्षा मोठा नसणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर का साईज जर व्हेरिएशन आली, छोटी सेल आली तर न्यूट्रोफिल आहे माझ्याकडे, आणि मोठा पॅथोजन तर मॅक्रोफाज आहे माझ्याकडे. आय हॅव सो मेनी ऑप्शन. समजतंय का? अरे बाळांनो, टी सेलच्या आणि बी सेलच्या मिलियन्स मध्ये टॅप्स आहेत बाळांनो, मिलियन्स मध्ये. एक जर का बेसिकली सेल घ्यायची म्हटली ना, तर एक टी लिम्फोसाइट घेतली तर मिलियन्स मध्ये त्याचे टाइप्स मेनली मेन्शन करतोय मी. टाइप्स म्हणजे नंबर त्याच्यामध्ये किती असणार ते विचार करा. भरपूर. अरे बेसिकली आपल्या बॉडीमध्ये आहे ना, डब्ल्यूबीसीचं आपल्या बॉडीमधलं जे बेसिकली डिफेन्स मेकॅनिझम आहे ना, ते तुम्हाला म्हणजे एक मॅमल्स मध्ये, ह्युमन्स मध्ये स्पेशली जर सांगायचं म्हटलं, जे डिफेन्स मेकॅनिझम आहे ना, ते वर्ल्ड वाईड अजून तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. इतकं खतरनाक लेवलचं आहे आपल्यामध्ये. व्हरायटी ऑफ बेसिकली काय असणार, डब्ल्यूबीसी तुम्हाला प्रोटेक्शन करण्यासाठी बेसिकली ऑलवेज रेडी राहताना बघायला भेटणार आहेत. सो त्याच्यामधलं आपण एकाचं कोणाचं असणार आहे? फॅगोसायटिक सेल. मेकॅनिझम ऑफ काय असणार आहे? फॅगोसायटिक सेल इथं आपण डिस्कस केलं. फॅगोसायटिक सेलचं काय असणार इथं मेकॅनिझम आपण डिस्कस केलेलं आहे. मेकॅनिझम ऑफ फॅगोसायटिक सेल हे डिस्कस याच्यामध्ये समजून घ्या. मेकॅनिझम ऑफ फॅगोसायटिक सेल हा पॉईंट एक सिंपल सदन मी तुम्हाला याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून दिलेला आहे. सायमल्टेनियसली आता दुसरे जे मेकॅनिझम असणार आहे ते कोणाचं असणार आहे? नॉन फॅगोसायटिक सेल. नॉन फॅगोसायटिक सेल मध्ये स्पेशली जर घ्यायची म्हणजे कोण असणार आहे? नॅचरल किलर सेल. हे समजलं ना बाळांनो? डाऊट नाही याच्यामध्ये? क्लिअर आहे? हिस्टामाइनचं बेसिकली मेकॅनिझम काय असणार समजतंय ना? तर इथे हिस्टामाइन काय करतोय? ऍज एक बेसिकली वॅसो डायलेटर म्हणून ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. कोण असणार आहे? वॅसो डायलेटर म्हणून ऍक्ट होताना बघायला, डायलेटर, राईट ना? सो हा पॉईंट एक मेनली माहित असू द्यात. कधी कधी तुम्ही याच्यामध्ये मिस करताय. ऍक्च्युअल मध्ये घेतलं ना बाळांनो, तर जेव्हा कधी स्पेसिफिकली एखाद्या पर्सनला अलर्जी कंडिशन क्रिएट होती, त्यावेळी पण बेसिकली आपली जी मास सेल असते ना, ती हेच रिलीज करताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? हिस्टामाइन. हिस्टामाइन जर का बेसिकली जर रिलीज झाले तर काय असणार? ब्लड वेसल अशा डायलेट होताना बघायला भेटणार आहेत. इन्फ्लामेशन होताना बघायला भेटणार आहे. अस्थमॅटिक कंडिशन मध्ये ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये आपण डिस्कस केलं होतं. जे ब्रोंकाय असतात, ब्रोंक्युलो असतात, त्यांना काय होतं? इन्फ्लामेशन. म्हणजे काय असणार तिथं? सेलचं काय होणार आहे? स्वेलिंग येताना बघायला भेटणार तिथं. त्यामुळे काय असणार? सरफेस आपला कमी होताना बघायला भेटणार की ज्याच्यामुळे आता फर्दर कोणताही बेसिकली पार्टिकल रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये एंटर करू द्यायचा नाही. राईट ना? ही कंडिशन येताना बघायला भेटणार आहेत. आता इमॅजिन करा, अशी जर का केस क्रिएट झाली, राईट ना, एखाद्या पर्सनला बेसिकली अशी जर सिच्युएशन क्रिएट झाली, इन्फ्लामेशन खूप ह्यूज अमाऊंट मध्ये वाढत जात असेल, तर तो इव्हन प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. तर त्याला तुम्ही काय द्यायला पाहिजे रे? अँटी हिस्टामाइन बेसिकली तुम्ही काय केलं पाहिजे? मी इंजेक्शन द्यायला पाहिजे. ते काय असणार आहे? सेरोटोनिन. राईट ना? एखादी ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट जर जास्तच होत असेल तर तिला काय द्यायला पाहिजे आपण? हिस्टामाइन द्यायला पाहिजे ना? ब्लड प्रेशर वाढतं बाळांनो. ब्लड प्रेशर वाढलेल्या पर्सनला काय दिलं जातं का? हिस्टामाइनचे इंजेक्शन वर हिस्टामाइनचे टॅब्लेट दिले जातात. का? ब्लड वेसल कशी झाली? कॉन्स्ट्रिक्ट झालेले म्हणजे बीपी वाढलेला आहे. आता बीपी वाढला असेल तर बीपी मला काय करायचं? लो करायचं आहे, कमी करायचं. म्हणजे ब्लड वेसल माझी काय झाली पाहिजे? डायलेट. मी काय द्यायला पाहिजे? हिस्टामाइन इंजेक्शन द्यायला पाहिजे ना? समजते का? हे मेकॅनिझम डिटेलमध्ये समजून घ्या. मग तुम्ही ज्यावेळी बेसिकली ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही ऍक्ट व्हाल ना, त्यावेळी तुम्हाला समजून जाईल की बाबा पेशंट माझ्याकडे कोणता आलेला आहे, त्याच्यामध्ये इश्यूज काय झालेत, राईट ना? मग देन त्याने तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकाल. जर का तुम्हाला हे माहितच नाही, आता इमेजिन करा अलर्जिक पर्सन आहे, त्याला बेसिकली एकदम दमा व्हायला लागलाय, प्रॉब्लेम क्रिएट व्हायला, श्वास घेण्यासाठी एकदम बेसिकली डिफिकल्टी यायला लागले. आता त्यामध्ये जर का तुम्ही त्याला अजून हिस्टामाइनचं इंजेक्शन जर दिलं, हा, हिस्टामाइनचं इंजेक्शन जर का त्याला दिलं, तर तो जगणार आहे का सांगा बघू? तिथंच मरून जाईल. राईट ना? अशा केसेस होतात. होतात अशा केसेस. आणि आपल्याला माहित नसतं की स्पेसिफिकली आपल्याला कोणत्या ॲलर्जनमुळे ॲलर्जी क्रिएट होते.
प्रत्येकासाठी अलर्जी ना डिफरंट डिफरंट राहणार आहे. मग त्या केसमध्ये एखाद्या डॉक्टरला जर आयडेंटिफिकेशन करायचं असेल का नाही, तर तो काय करतो माहितीये का, सगळेच अलर्जीज त्याच्या समोर ठेवून देतो. पोलन ग्रेन असेल, डस्ट पार्टिकल असेल, किंवा बेसिकली अॅनिमल टेंडर्स असतील, किंवा डस्ट पार्टिकल वगैरे डिफरंट डिफरंट टाईपचे असणार आहेत, ते त्यांच्या समोर ठेवलेत की त्यांच्यामध्ये एक्सपोजर केला की तुम्हाला बेसिकली रिॲक्शन जर आली, शिंक यायला लागली, किंवा काय बॉडीवरती जर का रॅशेस वगैरे यायला लागलेत, आयडेंटिफाय होऊन जाते की हा याच्यासाठी कोण आहे, अलर्जन्स आहे. मग तुम्हाला सजेस्ट केलं जातं कीप डिस्टन्स अवे फ्रॉम दिस, काय असणार आहे, अलर्जन्स म्हणून. ते प्रॉपर्टी येतात. बट ते येणार आहे नेक्स्ट अलर्जीच्या टॉपिक मध्ये, मी तुम्हाला ते टीचिंग करून टाकेन. बट एक सिंपल त्याचे मेकॅनिझम रिलेटेड टू व्हॉट, आपण पर्टिक्युलरली फॅगोसेटिक सेलचं कसं होतं हे आपण डिस्कस केलेलं आहे. नाव वी विल स्टडी अबाउट द मेकॅनिझम ऑफ काय असणार आहे, नॉन फॅगोसॅटिक सेल. हेट्रोफॅगोझोमचं मिनिंग काय बनणार आहे बाळांनो, एक जर का स्पेसिफिकली आपल्या सेलच्या आत बघा, तुम्हाला दोन टाईपचे होते बघा, ऍटोफॅगोझोम आणि हेट्रोफॅगोझोम, दोन टाईपच्या कन्सेप्ट होतात. आपल्या बॉडीमधली डेड झालेला आपलाच जर काय एखादा बेसिकली सेल ऑर्गॅनल जर असेल, किंवा सेल जर असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, ऍटोफॅगोझोम. बट जर का बाहेरून एखादा जर का पॅथोजन बॉडीमध्ये येत असेल, तर इट्स नॉट बिलॉंगिंग फ्रॉम द आर बॉडी, राईट ना, आपल्या बॉडीमध्ये तो बिलॉंग नाही करते. मग त्या टाईपच्या बेसिकली ज्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, हेट्रोफॅगोझोम असं मेनली मेन्शन करणार आहे. ओके ना. सो कन्सेप्ट त्याच्यामध्ये मेनली आपण डिस्कस करून घेऊ शकतो. नाव द मेकॅनिझम ऑफ काय असणार आहे, येस, एनके सेल बद्दल आपण डिस्कस करू. सो एनके सेलच्या काही स्पेसिफिक थिंग्स तुम्ही याच्यामध्ये काय करा, मेनली डिस्कस करून घेऊया. येस, mechanism of mechanism of non phagocytic सेल, राईट ना, हा टॉपिक आपला येईल. आणि त्याच्यामध्ये एस्पेशली एक इम्पॉर्टंट सेल मी इथं काय करतो, इन्क्लूड करून घेतोय. दिस इज नथिंग बट काय असणार आहे म्हणून, एनके सेल, राईट ना. हे आपण काय बघतोय त्याच्यामध्ये, एनके सेल आपण इथे डिस्कस करून घेतोय. ओके, एनके सेल असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ही जर का मेनली मेन्शन करायची म्हणते, तर प्रेझेंट कुठे आहे बाळानो, प्रेझेंट असताना बघायला भेटणार आहे. येस, याच्या काय काय इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल, ब्लड मध्ये प्रेझेंट आहे. प्रेझेंट हिनं काय असणार आहे, ब्लड. ब्लड मध्ये हिचं काय असणार आहे, मेनली मेकॅनिझम येताना बघायला भेटणार आहे. सेलचा टाईप कसा असणार आहे, नॉन फॅगोसायटिक. ओके, नॉन फॅगोसायटिक येताना बघायला भेटणार आहे. देन मेनली मेन्शन करायचं म्हटलं, तर ही याच्यामध्ये काय असणार, ग्रॅन्युल्स बघायला भेटणार आहे. ग्रॅन्युलोसाइट्स बेसिकली याच्यामध्ये एक्झाम्पल येताना बघायला भेटणार आहे बाळांनो. आपण जर मेनली मेन्शन करायला गेलो, तर मोनोसाइट्स आणि तुमच्या काय असणार आहे बेसिकली, येस, लिम्फोसाइट्स आर दी वॉट, अग्रॅन्युलोसाइट्स ना. बट ही अशी एक सेल आहे की जे कसे आहे, ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये येताना बघायला भेटणार. ग्रॅन्युल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ग्रॅन्युलोसाइट्स बेसिकली येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. फर्दर जर पॉईंट मेनली मेन्शन करायचं म्हटलं, लिम्बोसाइट्स, हा, पण याच्यामध्ये एक्सेप्शन निघते बाळा हे. ठीक आहे, एक्सेप्शनचा कॅरेक्टर मेनली ध्यान ठेवून घ्या. म्हणून तर तुम्हाला सांगतो स्पेशली का त्याचे कॅरेक्टर देऊन टाकतो, तुम्हाला माहित असायला पाहिजे. लेस इन नंबर बेसिकली काय असणार आहे, की बेसिकली तुम्हाला इथं नाव लेस इन काय असणार आहे, नंबर मध्ये याचा बेसिकली काउंट बेसला आपण डिस्कस करू शकतो. ह्या बेसिक बेसिक लेवलच्या काय असणार आहे, प्रॉपर्टीज रिलेटेड टू काय असणार आहे, एनके सेल बद्दल आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यांना आपण काय म्हणतोय, नॅचरल किलर सेल्स. ओके, आता ह्याचं जे मेकॅनिझम कोणावरती कसं परफॉर्म केलं जातं, हे थोडंसं आपण डिस्कस करून घ्या. डेफिनेटली या सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये जी कोणती बेसिकली सेल येणार आहे, जी कोणती टार्गेट सेल असणार आहे, तिच्यावरती याचं असं नसतं ना की बाबा हिला पकडा, बघा, येस ना, याचं काय करा, मेनली मेन्शन करू शकतो की नाही, ऍप्सोनायझेशन करा. ऍप्सोनायझेशन किंवा बेसिकली काय असणार आहे यांच्यामध्ये मेकॅनिझम परफॉर्म केलं जातं. आयडेंटिफिकेशन करायचं, ऍप्सोनायझेशन करायचं, त्यानंतर न्यूट्रलाइज करायचं, त्यानंतर काय असणार आहे, किलिंगचं मेकॅनिझम चालू होताना बघायला भेटणार आहे. सो इन द शॉर्ट मला काय म्हणायचंय, इमॅजिन करा, आपण जर का आपल्या जर का समोर एखादा पर्टिक्युलर जर का टेररिस्ट जर आला, तर पोलीसवाले पहिल्यांदा त्याला पकडतात, त्याची चौकशी करतात, त्याच्याकडे पहिल्यांदा कोणतं वेपन असतं तर ते काढून घेतात, आणि देन त्यानंतर त्याला काय करतात की म्हणजे जेलमध्ये टाकून देणार आहेत. जेलमध्ये टाकल्यानंतर बेसिकली त्याला काय केलं, डिसाईड केलं जाणार की याला पैसे द्यायचे का नाही द्यायचे, बरोबर, हे प्रोसेस असणार आहेत, राईट ना. सो यांच्याकडे असलं मेकॅनिझमच नाही. दिसली रे दिसली, दिसली की ठोकली, असं बेसिकली मेकॅनिझमचं असते, राईट ना. दिसला की पक्का ठोकून दिला, कुठला पण असू दे पॅथोजन, दिसला की मग त्याला सोडायचं नाही, त्याला मारूनच टाकायचा. आता मारून कसं टाकलं जातं, तर मारून टाकण्याचं मेकॅनिझम काय असतं, एस्पेशली जर सांगायचं म्हटलं, तर बॉडीमध्ये सगळ्यात बेस्ट मेकॅनिझम नॅचरल किलर सेलवरती कोणाचं असेल, तर अनकंट्रोल ग्रोथ ज्या सेलची होती तिच्यावरती, इज नथिंग बट कॅन्सरस सेल, इज नथिंग बट ट्युमर सेल. सो बॉडीमध्ये जो टार्गेट सेल असणार आहे नॅचरल किलर सेलचा, कोण असणार आहे आपला, येस, अनकंट्रोल सेल और ट्युमर सेल और कॅन्सर सेल असणार आहे. सो याच्यामध्ये मी स्पेशली काय करतोय माहिती कॅरेक्टरिस्टिक फीचरसाठी, इथं आपण काय करूया माहिती सेल कन्सिडर करूया, राईट ना. ही आपली काय असणार आहे, जस्ट इमेजिन करा, इथे आपली एक सेल असणार आहे, जसे काय असणार, टार्गेट सेल माझी झाली. ते काय असणार आहे, माझी एक टार्गेट सेल. एक मिनिट,
येस. इथं आपण काय घेतो, एक टार्गेट सेल बेसिकली डिस्कस करून घेतोय. राईट ना? ही माझी कोण झाली? टार्गेट सेल. एस्पेशली जर डिस्कस करायला गेलो तर याचं मी एक्झाम्पल देऊन टाकन, काय असणार आहे बघा, कॅन्सर सेल म्हणून. और मेनली मेन्शन करतो आपण ट्युमर सेल. ट्युमर सेल इथं आपण डिस्कस करून घेतोय. बघा मेकॅनिझम कसं होतं. ही ट्युमर सेल ब्लड मध्ये किंवा बॉडीमध्ये जर ग्रो होताना जर दिसली ना, तर नॅचरल किलर सेल ऍक्च्युली जर डिस्कस करायचं म्हणजे तर बघा, आता बॉडीमध्ये आउटसाइडला काय असणार आहे, टिश्यू फ्लुइड येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? टिश्यू फ्लुइड येताना बघायला भेटणार आहे. नॅचरल किलर सेलला ह्यांच्यामध्ये काय असणार आहे, की स्पेसिफिकली एक आयडेंटिफिकेशन ऑफ रिसेप्टरच्या मध्ये तर होताना बघायला भेटणार आहे. आयडेंटिफाय केले जाणार आहेत, की बाबा ही एक अनवॉन्टेड सेल आहे, ही बेसिकली बॉडीच्या बाहेरची सेल आहे, किंवा बॉडीमध्ये अनकंट्रोल सेल ग्रोथ दाखवायला लागलेत, तर इमिजिएटली आपली जी स्पेसिफिकली नॅचरल केली सेल आहे ना, या पर्टिक्युलरली सेलवरती काही केमिकल रिलीज करते, अँड दॅट केमिकल वी कॉल्ड एज अ परफोरिन्स. काय असणार आहे? परफोरिन्स. परफोरिन्स, राईट ना? म्हणजे ते काय असणार आहे? पोर फॉर्म करणारे बेसिकली केमिकल असणार आहेत. परफोरिन्स याच्यामध्ये रिलीज होताना बघायला भेटणार आहेत. आता पोर जर का फॉर्म व्हायला लागले, तर तुम्ही ते थोडं मेकॅनिझम डिस्कस करू शकता. मेकॅनिझम मध्ये काय चाललंय बघा. इथं ऍक्च्युअल मध्ये या सेलवरती आता काय चालू होताना बघायला भेटणार, असे पोर्स क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. काय होणार आहेत? असे पोर्स फॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. आता हे जर का पोर जर बनायला लागले, तर तुम्ही समजू शकता आउटसाइडला जे काय मटेरियल असणार आहे, जसं काय असणार आहे, येस, टिश्यू फ्लुइड असणार आहे. अंडरस्टँड होते? टिश्यू फ्लुइड एस्पेशली त्याच्यामध्ये काय असणार आहे, वॉटरचा कंटेंट. तर तो बाहेरून काय असणार आहे बाळनो, असा वॉटरचा कंटेंट इनसाइड द बेसिकली सेल येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? इथून काय लागला? वॉटर. वॉटर कंटेंट बेसिकली काय असणार आहे, येणार आहे. मग मला सांगा, वॉटर जर का कंटेंट यायला लागले, तर अल्टिमेटली सेल काय होणार आहे? स्वेल होताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? स्वेल होताना बघायला भेटणार आहे. स्वेल जर होत गेली, तर साईज वाढत जाताना बघायला भेटणार आहे. सायमल्टेनियसली इथपर्यंत थांबत नाही आपली एनके सेल. हा, एवढ्यावरच थांबायचं नाही. इथं अजून एक केमिकल बेसिकली सिक्रेट करते. कोण? एनके सेल. अँड दॅट केमिकल वी कॉल्ड एज अ एस ग्रॅनाझाइम्स. राईट ना? ग्रॅनाझाइम्स. आता ग्रॅनाझाइम्स काय असतात? सिंपल साधे मेकॅनिझम सांगू देतो. हे असतात एक जस्ट लाईक प्रोटिओलायटिक एन्झाइम्स. काय असणार आहेत? प्रोटिओलायटिक एन्झाइम. प्रोटिओलायटिक एन्झाइम्स हे बेसिकली काय केलं जाईल, रिलीज होताना बघायला भेटणार. बघा किती इंटरेस्टिंग लेवलला मेकॅनिझम असणार आहेत. जसे हे ग्रॅनाझाइम्स कुठे एंटर करताना बघायला भेटणार आहेत, की स्पेसिफिकली या आपल्या येस येस पर्टिक्युलरली टार्गेट सेलमध्ये हे तुमचे कोण ग्रॅनाझाइम्स आलेले आहेत. राईट ना? तर यांच्यामध्ये ऍक्शन जर का मेनली मेन्शन करायचं म्हटलं, तर कोणत्या लेवलचे असणार आहेत? प्रोटिओलायटिक एन्झाइम आहेत. बॉडीमध्ये या जे बेसिकली टार्गेट सेल असणार आहे, एक बेसिकली ट्युमर सेल आहे, कॅन्सरस सेल आहे. तर माझा सिंपल होता क्वेश्चन आहे, ऍज कम्पॅरेटिव्हली इथं जर डिस्कस करायला गेलं, तर नॉर्मल सेल आणि कॅन्सरस सेल यांच्यामध्ये सांगा मेटाबॉलिक रेट कोणाचा जास्त आहे? कॅन्सर सेलचा. आणि त्यांना मेटाबॉलिझम करण्यासाठी गरज कोणाची आहे? एन्झाईमची. आता इमॅजिन करा, प्रोटिओलायटिक एन्झाईम जर का या टार्गेट सेलमध्ये आला, तर पहिल्यांदाच उडवला जाणार आहे. कोण? एन्झाईम्स. समजतात का? कोणाचे? टार्गेट सेलचे. कोण? कॅन्सर सेलचे. कुठले एन्झाईम? असेच एन्झाईम की जे बेसिकली यांना मदत करतायत नंबर ऑफ बेसिकली काय करण्यासाठी, की त्यांची ग्रोथ करून देण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आपण सिंपल एक्झाम्पल घेऊया. मला सांगा, ही जी टार्गेट सेल असणार, कॅन्सर सेल असणार, याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया तर असणारच आहे. मायटोकॉन्ड्रिया त्यांच्यामध्ये काय प्रोड्यूस करून देणार आहे? एटीपी. आता मायटोकॉन्ड्रियामध्ये एटीपी फॉर्मेशन करण्यासाठी नंबर ऑफ एन्झाईमची गरज आहे बाळांनो. तुम्ही ज्यावेळी बेसिकली 11th मध्ये फिजिओलॉजीचा एक चॅप्टर स्टडी करणार आहे, कोणता? रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशन स्टडी करत असताना तुम्हाला नंबर ऑफ एन्झाईम बघायला भेटणार, की जे एटीपीचं फॉर्मेशन करून देण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहेत. फॉर एक्झाम्पल एक तर तुम्हाला माहिती आहे एटीपेज एन्झाईम. आता इमॅजिन करा, या एटीपेज एन्झाईमला या प्रोटिओलायटिक एन्झाईमनं जर उडवून टाकला, तर ही बेसिकली ट्युमर सेल मायटोकॉन्ड्रियामध्ये एटीपीचं फॉर्मेशन करू शकते का? आता एटीपीचं फॉर्मेशन जर झालं नाही, एटीपीचं फॉर्मेशन झालं नाही, तर याचे बॉडीचे नेक्स्ट फंक्शन असणार ते होणारच नाहीत. राईट ना? त्यानंतर काय असणार आहे? डीएनएज असणार आहेत, आरएनएज असणार आहेत, प्रोटीएज एन्झाईम असणार, की जे प्रोटीनचं फॉर्मेशन करण्यासाठी, डीएनएचं आरएनएचं फॉर्मेशन करण्यासाठी मदत करतात. तुम्ही ज्यावेळी बेसिकली येस मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स सेकंड चॅप्टर ज्यावेळी एक आपला जेनेटिक्सचा तुम्ही स्टडी कराल, तर त्याच्यामध्ये डीएनएचं रेप्लिकेशन कसं होतंय, आरएनएचं फॉर्मेशन कसं होतंय, त्यानंतर प्रोटीनचं फॉर्मेशन कसं होतं ते तिथे शिकणार आहे. आता त्यासाठी पण एन्झाईमची गरज आहे. आता एन्झाईम जर का बेसिकली या प्रोटिओलायटिक एन्झाईमने, ग्रॅन एन्झाईमने जर उडवून टाकले, तर त्याच्यामध्ये ना ट्रान्सक्रिप्शन ना ट्रान्सलेशन, काहीच नाही. धडाधड बेसिकली उडवायचं काम करते नॅचरल क्युरिओ सेल. आणि अल्टिमेटली ही सेल इतकी बेसिकली एकदम स्वेल होताना बघायला भेटणार आहे. अल्टिमेटली ही सेल जी असणार आहे, काय असणार आहे, बस्ट आउट होताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? बस्ट आउट होताना बघायला भेटणार आहे. जर बस्ट आउट जर झाली, तर सगळं मटेरियल बाहेर पडणार आहे. राईट ना? सगळं सगळं मटेरियल बाहेर पडताना बघायला भेटणार आहे. आणि अशा टाईपमध्ये ज्यावेळी एक सेल
डेथ होताना बघायला भेटणार आहे. तर अशा टाईपच्या सेलच्या डेथला आपण म्हणतो अपॉप्टॉसिस. काय म्हणतो? अपॉप्टॉसिस. हे मेकॅनिझमचे परफॉर्म केलं होतं त्याला म्हणतो अपॉप्टॉसिस. अपॉप्टॉसिस मेनली मेकॅनिझम इथं परफॉर्म होतं. राईट ना? या अपॉप्टॉसिसला इन जनरल जर का आपण डिस्कस करायला गेलो तर त्याला म्हणतो प्रोग्राम सेल डेथ. काय म्हणतो याला आपण? प्रोग्राम प्रोग्राम सेल डेथ. म्हणजे पूर्णपणे प्लॅन वाईज एक प्रोग्राम करून सेलला उडवली जाते, सेलला मारली जाते. तर या मेकॅनिझमला आपण काय म्हणतो? प्रोग्राम सेल डेथ, अपॉप्टॉसिस. ओके. तर मेकॅनिझम परफॉर्म करणारी एक मात्र आपल्या बॉडीमध्ये एक सेल प्रेझेंट आहे, इज नथिंग बट कोण असणार आहे ती? नॅचरल किलर सेल. ब्लड मध्ये प्रेझेंट आहे, नॉन फॅगोसाइटिक आहे, ग्रॅन्युसाइट्स प्रेझेंट, ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे बाळांनो. आणि ग्रॅन्युल जर डिस्कस केलं तर कोणाचे असणार आहेत? लायसोझाईमचे. लायसोझाईम म्हटलं की त्याच्यामध्ये प्रोटिओलाइटिक एन्झाईम आले. प्रोटिओलाइटिक एन्झाईम असे फंक्शन परफॉर्म करताना बघायला भेटणार आहेत. राईट ना? एंटर काय करते बाळांनो तिथं? टिश्यू फ्लुइड बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे. टिश्यू फ्लुइड. राईट ना? आता असं म्हणू नका की स्पेसिफिकली ही सर एनके सर टिश्यू फ्लुइड म्हणजे टिश्यू म्हणजे ब्लड मधून बाहेर आले आणि टिश्यू मध्ये वर्क करते. करू शकते बाळांनो, येथे बाहेर अशी टिश्यू मध्ये जर का बेसिकली अशा कॅन्सर सेल ब्लड मध्ये पण असणार आहेत आणि ब्लडच्या बाहेर पण असणार आहेत. ब्लड मध्ये डिस्कस करायचं म्हणतं तर तुमचा सिकल सेल अॅनिमिया कॅन्सर घ्या त्याच्यामध्ये. तर तिथं पण बेसिकली आरबीसी कसं असणार आहे की अनकंट्रोल ग्रोथ मध्ये होतात. और ल्युकेमिया घ्या. राईट ना? नंबर ऑफ बेसिकली आरबीसी डब्ल्यूबीसीचा काय असणार? कमी झाला का वाढलाय? कितीपेक्षा वाढलेला आहे? कितीपेक्षा वाढलेला आहे? ज्यावेळी डॅश डॅश नंबर ऑफ डब्ल्यूबीसी वाढतात तर त्या केसला आपण म्हणतो पर्टिक्युलरली कॅन्सरस कंडिशन ल्युकेमिया. येतोय आन्सर येतोय. 1 लाख. किती? 1 लाख. एखाद्या पर्सन मध्ये डब्ल्यूबीसीचा काउंट जर 1 लाख पेक्षा जर झाला तर त्या केसमध्ये आपण काय म्हणतो बाळांनो? ल्युकेमिया झालेला आहे असं कंडिशन जाणून घेऊन घ्या. आणि ल्युकेमियाच्या केसमध्ये हा एक असा बेसिकली कॅन्सर आहे की ज्याच्यामध्ये लंप ऑफ मास दिसत नाही बाळांनो. तुम्ही जर का बेसिकली माउथ कॅन्सर बघितलं तर माउथ कॅन्सरमध्ये असं एकदम टिश्यूची अनकंट्रोल ग्रोथ दिसताना बघायला भेटणार आहे. लिव्हरमध्ये, लंग्समध्ये अनकंट्रोल ट्युमरमध्ये म्हणा बेसिकली अनकंट्रोल ग्रोथ दिसते. पण बाळांनो बेसिकली ब्लड कॅन्सरमध्ये जनरलमध्ये अशा बेसिकली काय होत नाहीत की तुम्हाला लंप ऑफ मास बघायला भेटत नाहीत. बॉडीमध्ये सेल्ड बेसिकली असे असणार नंबर ऑफ सेल्स रन करताना बघायला भेटणार आहेत. तर त्या टाईपचे ब्लड कॅन्सर आपण मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. मग या टाईपच्या ब्लड कॅन्सरला पण किल करण्याचं काम कसणार? नॅचरल किलर सेल इथं परफॉर्म करून देताना बघायला भेटणार आहेत. क्लिअर झालंय? दिस इज द सेकंड मेकॅनिझम असणार आहे नॉन फॅगोसायटिक सेल. सो सेल्युलर मेकॅनिझम बाय द फॅगोसायटिक सेल आणि बाय द नॉन फॅगोसायटिक सेल कसं परफॉर्म केलं जातं हे आपण काय केलं की इथे मेनली डिस्कस करून घेतलेलं आहे. सांगा काय डाऊट आहे याच्यामध्ये? कॅन्सरची ट्रीटमेंट का दिली जाते म्हणजे या केसमध्ये अशी सिच्युएशन आहे, समजून घ्या कंडिशन काय असणार आहे. बॉडीमध्ये ऑल टाइम बेसिकली कसं असणार आहे माहिती का? नॉर्मल सेलचे मेकॅनिझम जे होताना बघायला भेटणार आहे आणि कॅन्सर सेलचे बेसिकली मेटाबॉलिक रेट जो असणार आहे तो कम्पॅरेटिव्हली मेटाबॉलिक रेट ऑफ कॅन्सर सेल इज हायर दॅन काय असणार आहे? मेकॅनिझम ऑफ काय असणार आहे? प्रोटेक्शन. त्या सेल आपण कंट्रोलच करू शकत नाही. त्याच्यावरचा जेनेटिक कंट्रोल लॉस झालेला आहे. कारण की आपण सेल सायकल आणि सेल डिव्हिजन मध्ये शिकलो होतो. आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन करण्याचं मेकॅनिझम कोणाच्या कंट्रोलमध्ये असतं? जेनेटिक कंट्रोलच्याकडे, आपल्या न्यूक्लियसकडे आहे. बट न्यूक्लियस इथं काय झालं माहितीये का? की कंट्रोल करण्यासाठी फेल झालेला आहे. मग इथं जर का नंबर ऑफ सेल वाढत वाढत जर गेल्यात, ज्याला आपली बेसिकली नॅचरल किलर सेल आता कंट्रोल करू शकत नाही. मग त्यानंतर आपण काय करणार की डिफरंट डिफरंट टाईपच्या ट्रीटमेंट्स घ्यायला चालू करून घेतोय. ओके. सो मेकॅनिझम त्याच्यामध्ये काय असणार आहे? मोस्ट ऑफ द चान्सेस परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. नाही, त्याच्यासाठी बेसिकली काय असणार आहे? क्लॉट बस्टर येताना बघायला भेटणार आहेत. प्लाझ्मिनोजेन नावाचे क्लॉट बस्टर असतात. राईट ना? ते शिकणार आहे. आपण ते कशामध्ये येतील बघा. प्लाझ्मिनोजेन ना? मायक्रोब्स मध्ये आहे बघा. बायोएक्टिव्ह कंपाऊंड म्हणून नावाचा एक कन्सेप्ट येतो, एक बेसिकली टॉपिक आहे. बायोएक्टिव्ह कंपाऊंड ना बायो कंट्रोल एजंट मध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड बेसिकली येतो मायक्रोब्स मध्ये. तर तिथं बेसिकली काय असणार आहे? या टाईपचे क्लॉट बस्टर नावाचे बेसिकली काही केमिकल आहेत की जे अशा बॉडीमध्ये जर का क्लॉट मूव्ह करायला लागले, राईट ना, तर त्या केसमध्ये त्यांना उडवण्यासाठी येस प्लाझ्मिनोजेन नावाचे कंपाऊंड येतात की जे बेसिकली डिस्ट्रॉय करण्यासाठी मदत करतात. ते आपण मायक्रोबच्या थ्रू बेसिकली प्रोडक्शन घेणार आहे. ठीक आहे. बघा, एनसायटीचं एक अजून एक स्टेटमेंट मी मेन्शन करून घेतो कोणाच्या रिलेटेड की आपल्या बेसिकली सेल्युलर बॅरियरच्या बाबत. आणि काय दिलं बघा? सर्टन टाईप ऑफ ल्युकोसाइट्स. राईट ना? सर्टन टाइप्स त्याच्यामध्ये मेडिसिन नॉट ऑल.
सर्टन टाइम्स काय दिलं त्याच्यामध्ये आवर बॉडीला काय असणार आहे पॉलिमॉर्फोन्युक्लिअर ल्युकोसाइट्स. आता पॉलिमॉर्फोन्युक्लिअरचं मिनिंग तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही होप्सो मला असं वाटतंय, कारण की तुम्ही न्यूट्रोफिल, बेसोफिल, देन ऍसिडोफिल, मोनोसाइट्स, राईट ना, लिम्फोसाइट्स, या सगळ्यांच्या मध्ये मला सांगा न्यूक्लियस तुम्ही बघितला कोणाचा असेल बेसिकली किडनी शेप आहे, कोणाचा एस शेप आहे, कोणाचे 2 ग्रॅन्युल तर कोणाचे 3-4 ग्रॅन्युल्स त्यांना बघायला भेटणार आहेत, राईट ना. मग असे नंबर ऑफ न्यूक्लियसचे मॅक्झिमम ग्रॅन्युल असणारे सेल आपण काय म्हणतो पॉलिमॉर्फो न्यूक्लिअर सेल्स और लिम्फोसाइट्स. क्लिअर होते ना. तर अशा बेसिकली सेल्स मध्ये आपण डिस्कस करू शकतो. येस, लिकोसाइट्स म्हणजे काय असणार आपल्या डब्ल्यूबीसी मध्ये व्हेरिएशन तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले. सो अँड काय असणार आहे मोनोसाइट नॅचरल किलर सेल्स. सो इथं पहिल्यांदा जो टॉपिक मेनली मेन्शन करून दिला रिलेटिव्ह वॉट ऍसिडोफिल, बेसोफिल अँड न्यूट्रोफिल्स. एस्पेशली जर मेनली मेन्शन करायचं म्हणजे तर पॉलिमॉर्फो न्यूक्लिअर जर डिस्कस करायला गेलो फॅगोसाइटिक सेल मध्ये कोण असणार आपले न्यूट्रोफिल मध्ये डिस्कस करतो. बिकॉज इन कन्सर्न मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर ऍसिडोफिल आणि बेसोफिल पेक्षा जास्त जर का ग्रॅन्युल न्यूक्लियसच्या कोणामध्ये असणार आहे तुमच्या, तर त्या बेसिकली न्यूक्लियसला आपण एक नाव दिलेलं कोणाला आठवते का रे? ड्रमस्टिक न्यूक्लिअर फॉर्म. ड्रमस्टिकच्या फॉर्म मध्ये असतात. बरं हा क्वेश्चन आहे. ड्रमस्टिक फॉर्म ऑफ न्यूक्लियस इज फाउंड इन अ डॅश डॅश डब्ल्यूबीसी. तर आन्सर काय बनणार आहे न्यूट्रोफिल्स. ओके, सो ही प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून घेतोय. फर्दर नॅचरल किलर सेल त्यांना बघायला भेटणार लिम्फोसाइट्स इन द ब्लड ऍज वेल ऍज मॅक्रोफाज इन कॅस्टर टिश्यू कॅन फॅगोसाइट्स अँड डिस्ट्रॉय द काय असणार आहे मॅक्रोफाज, राईट ना. मॅक्रोब्स मेनली मेन्शन करून दिले. सो याच्यामध्ये फॅगोसाइटिक इन केस मध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर कोण असणार तुमची येस मॅक्रोफाज असणार आहे. आणि ब्लड मध्ये जे स्पेशली मेनली मेन्शन करून दिले म्हणजे बघा मोनोसाइट अँड नॅचरल किलर सेल्स इन द ब्लड म्हणून मी तुम्हाला मेनली मेन्शन प्रेझेंट इन काय असणार आहे ब्लड मध्ये. क्लॅरिटी येते बाळांनो. पण टिश्यूच्या बाहेर जर आली तर कोण असणार आहे ती मॅक्रोफाज. आणि मॅक्रोफाज अँड न्यूट्रोफिल्स ऍक्ट्स एज अ फॅगोसाइटिक सेल अँड एस एनके सेल्स ऍक्ट्स एज अ नॉन फॅगोसाइटिक सेल. बट NK cells is belonging from the काय असणार आहे lymphocytes and lymphocytes are agranulocytes but exception तुमचं कोण निघाली NK cell which is nothing but कशी असणार आहे येस ग्रॅन्युलोसाइट्स अशी बघायला भेटणार आहे. क्लिअर झाल्या बाळून इथपर्यंत पॉईंट. येस, सायटोकाइनचा जो टॉपिक असणार आहे तो बघू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. हा पण इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये बेसिकली थोडीशी मला ती गब्बरवाली स्टोरी बेसिकली जरा गब्बर मूवी आहे ना आपला काय त्याचं नाव है ना शोले. तर शोले बेसिकली थोडासा मला बेसिकली फील झाल्यासारखं फिलिंग येते, राईट ना. बट नो प्रॉब्लेम, आपण त्याला काय करतो उद्याच्या क्लासमध्ये डिस्कस करू. ठीक आहे, इथपर्यंत हा टॉपिक जो कव्हर झालाय ह्याला व्यवस्थित मेंटेन करून ठेवा. हा पॅथोजन तर जरा जाऊ दे बाबा, काय सांगू मला. पॅथोजनच्या केसमध्ये एक दिवशी काय केलं माहितीये का बीटीएस लिहिलं होतं मीच. पॅथोजन बीटीएस टाइप जर का बेसिकली कोणी आला राईट ना बॅक्टेरिया टिटॅनस और बेसिकली सिपिलिस टाइप मध्ये बीटीएस असं म्हणून लिहिलं होतं. बट त्या हा ते बीटीएस वाल्याने बेसिकली जे बीटीएस फॉलोअर होते ना खूप जोर जोरानं ऑफेंड झाले होते, ऑफेंडेड झाले होते. म्हटलं सर मला तर लिहायचं तिथं बॅक्टेरिया राईट ना किंवा बेसिकली ट्रिपॅनोसोमा लिहायचा होता किंवा येस किंवा सिपिलिस बेसिकली टाइपचे जे इन्फेक्शन डिसीज होणार ते मला लिहायचं होतं. त्यांना आता मी बीटीएस लिहिलं तर त्यांना मिसअंडरस्टँडिंग झाली. ऍक्च्युली तेच लिहायचं होतं. ठीक आहे ना. सो बेसिकली राईट ना. तर पॉईंट बेसिकली काय करा की त्याच्यामध्ये मेनली माहित असू द्यात. ठीक आहे. सो येस परफोरिन्स काय असणार याच्यामध्ये फॉर्म होणार टार्गेट सेल हे आपलं झालेलं टॉपिक नो इश्यू. ठीक आहे ना. बाकीचा जो कंटेंट असणार आहे तो आपण उद्याच्या क्लासमध्ये लेक्चरमध्ये आपण डिस्कस करून घेऊ. क्लिअर झालं इथपर्यंत. येस छोले का बोला आता काय इच्छा आहे काय करायचंय हो. परफोरिन्स अरे पहिल्यांदा मेम्ब्रेनवरती ऍक्ट होणार ना. मेम्ब्रेनला बेसिकली परफोरन्स बेसिकली डिस्ट्रॉय करणार आहेत. आता जर का मेम्ब्रेन जर का डिस्ट्रॉय जर झालं तर ग्रॅनएन्झाइम असणार आहे ते मेम्ब्रेनच्या मधून इथूनच इथे एंटर करताना बघायला भेटणार आहेत. हे जर का एंटर जर झाले राईट ना हे जर का इथून जर एंटर जर असे झाले राईट तर मग ऑब्व्हियसली काय असणार त्यांचं मेकॅनिझम फर्दर कंटिन्यू होताना बघायला भेटणार आहे. ते आले त्याच्यामध्ये आत काय काही संबंध नाही त्याचा काही संबंध येत नाही त्याच्यामध्ये. ओके ना. नॅशनल किलर सेलचं टाइप ऑफ काय असणार आहे आई इथं सांगितलं ना तुम्हाला लिम्पोसाइटचा बेसिकली काय असणार आहे नॅचरल किलर सेल बघायला भेटणार आहे. सो तिथलाच जर टॉपिक मी इथे असं काय करू शकतो की मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. येस काय असणार आहे टाइप ऑफ
ऑफ लिम्फोसाइट्स. आणि याचा नंबर जर डिस्कस करायला गेलो ना तर ऑलमोस्ट 5 to काय असणार आहे बाळांनो, 10% मध्ये बेसिकली बॉडीमध्ये बघायला भेटणार. टोटल नंबर जर डिस्कस करायचं गेलं तर किती असणार आहे? 5 to 10% नॅचरल किलर सेलचा ऑफ डब्ल्यूबीसी मध्ये. टोटल जर डब्ल्यूबीसी मध्ये डिस्कस करायला गेलो राईट ना, तर ओव्हरऑल डब्ल्यूबीसी मध्ये ल्युकोसाइट्स मध्ये किती नंबर बघायला भेटणार? 5 to 10%. बघा याच्यामध्ये थोडंसं डिस्कस करायला गेलो तर कुठे ना कुठेतरी मी एनसीईआरटीचे जे काय लाईन टू लाईन वर्ड्स दिलेले आहेत त्याला ट्राय करतोय ऍज मच एज पॉसिबल तुम्हाला तेच ना थोडंसं एक्स्ट्रॅक्ट काढून किंवा डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करून देण्यासाठी करतोय. बट या वेळेने जर का तुम्ही लिटरली सांगायला लागलोय, हा चॅप्टर जर का तुम्ही स्टडी केला ना, गॅरंटेड तुम्हाला थोडेसे क्रिटिकल क्वेश्चन्स म्हणा, थोडेसे म्हणजे हॉट क्वेश्चन जे असतात ना, हायर थिंकिंग जे क्वेश्चन येताना बघायला भेटणार त्यातले म्हणा, किंवा स्पेसिफिकली थोडेसे आपले सांगायचं म्हटलं तर ऍसेशन रिझनचे क्वेश्चन जे असणार आहेत ते इव्हन तुम्हाला त्याच्यामध्ये काय असणार की मदत करताना बघायला भेटणार आहेत. सो त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही इव्हन काय करा माहिती आहे का, थोडंसं प्रिपरेशन करा, तुम्हाला हेल्प होऊन जाईल. राईट ना. मेकॅनिझम काय असणार ते अंडरस्टँड झालं तर मग काही इश्यू होणार नाही याच्यामध्ये. अजून पण विचारतोय, सेल्युलर मेकॅनिझम मध्ये ह्या 2 सेलचं मेकॅनिझम अंडरस्टँड झालं का? डाऊट नाही ना याच्यामध्ये? ठीक आहे, बोलो क्या करे अभी. स्टोरी हा, डाऊट्सला तर आहेच मी, संध्याकाळी बसूच. हा हा, जरा ते नंतर असे की छोटे छोटे. सागर सरांचा कुठल्या? हा, भय. अरे ते सिरीज आहे रे, सिरीज आहे. तिचं काय? हा, एपिसोड पण बघितला. बट आता ते हा, काय म्हणतोय? हा का? पण आता किती टाइम राहिलेला आहे? 20 मिनिटं राहिलेत. हा, आता मला माहित नाही रे ते याच्यामध्ये आहे की नाही. नेटफ्लिक्स आहे का याच्यामध्ये? हा, युट्यूबवर ट्रेलर नाही बघितला तुम्ही? ट्रेलर नाही बघितला? बरं ठीक आहे, आपण ट्रेलर बघू. थांबा जरा, पहिल्यांदा हे थांबू द्या मला, हे थांबू द्या बाबा. अरे स्क्रीन शेअर केलं ना याच्यामध्ये?